नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 पायथागोरस प्रकरण मधील सराव संच 2.2 हा सोडून घेणार आहोत. त्यामधील पहिलं उदाहरण आहे त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. जर PQ बरोबर 11, PR बरोबर 17, PS बरोबर 13 असेल तर QR ची लांबी काढा. आता यामध्ये आकृती दिलेली नाही. जर आपण आकृती काढली तर इथे समजा PQR हा त्रिकोण घेतला. S हा QR चा मध्यबिंदू जर असेल तर QR जेवढे आहे त्याचे दोन भाग होतील, तर QS आणि SR हे दोन भाग समान होतील. आता यामध्ये ज्या किमती दिलेल्या आहेत त्या जर यामध्ये आपण भरून घेतल्या तर PQ ही 11 दिलेली आहे, PS ही 13 दिलेली आहे आणि PR ही 17 दिलेली आहे. तर आपल्याला QR काढायचे आहे. आता QR काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा QS काढावा लागेल. मग QS काढल्यानंतर त्यावरून QR काढता येईल. तर उत्तर म्हणूया आपण. तर सुरुवातीला त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. हे आपल्याला पक्ष म्हणा किंवा दिलं आहे. आता जर हा मध्यबिंदू असेल तर या QR चे दोन भाग होतील. ते इथं आपण लिहूया. QS जेवढा आहे तेवढा SR होईल. हे दोघंही 1/2 या QR च्या होतील. तर इथे याला विधान क्रमांक 1 देऊया. आता आपल्याला अपोलोनियस जे प्रमेय आहे त्या प्रमेयाचं सूत्र वापरायचं आहे. तर अपोलोनियस प्रमेय सूत्र काय आहे, तर हा जो त्रिकोण दिलेला आहे त्या त्रिकोणामध्ये QR वर S आहे. बाकीच्या ज्या बाजू आहेत पूर्ण PQ आणि PR त्यांचा वर्ग करायचा. तर PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 2. ही मध्यगा घ्यायची आहे. PS वर्ग अधिक हे जे समान भाग आहे त्यापैकी कोणताही एक भाग घ्या, दुप्पट QS वर्ग. आता हे अपोलोनियस सूत्र आहे. यामध्ये आपल्याला ज्या दिलेल्या किमती आहेत ते आपण इथे याच्यामध्ये टाकायच्या आहेत. तर आपल्याला PQ दिले, तर PQ 11 आहे आपल्याकडे, PS ही 13 आहे, त्यानंतर PR ही 17 आहे. आता आपण यावरून QS काढूया. आता आपल्याला PQ च्या जागी 11 ही किंमत ठेवायची. 11 चा वर्ग अधिक PR च्या जागी 17 चा वर्ग बरोबर 2. PS ही 13 आहे त्याचा वर्ग अधिक 2 QS चा वर्ग. आता हे व्यवस्थित सरळ रूप द्यायचं आहे. 11 चा वर्ग आपल्याला माहिती आहे 121 असतो अधिक 17 चा वर्ग 289. आता जर हे वर्ग पाठ नसतील तर दोनदा गुणाकार करून सुद्धा करू शकता. वर्ग पाठ नसतील तर झेंडे अकॅडमीचा व्हिडिओ बघा, त्यामध्ये वर्ग दिलेले आहेत, त्यावरून सुद्धा तुम्ही पाठ करू शकता. आता इथे 2, 13 चा वर्ग 169
अधिक 2 QS वर्ग. आता यामध्ये 121 आणि ह्या दोघांची आपण बेरीज इथे रफ पानावर करू शकतो. तर इथे 121 अधिक 289 यांची बेरीज करूया. 1 आणि 9 10, हातचाला 1, 2 आणि 8 10 आणि 1 11, हातचाला 1 आणि 4, 2 आणि 1 3 आणि 4, तर 410 या दोघांची बेरीज येईल. इकडे 2नी गुणा, तर 2नी गुणल्यानंतर तुम्हाला इथे गुणायचं असेल तर गुणू शकता किंवा 2 गुणिले हे आहे तसे ठेवले तरी चालतील. इथे 2नी गुणूया आपण, तर 2नी पहिल्यांदा 9ला गुणा किंवा रफ पानावर इथे तुम्ही केलं तरी चालेल. 169ला 2नी गुणा, 9 दुनी 18, हातचाला 1, 6 दुनी 12, 1 13, हातचाला 1, 2 1 2 आणि 3, तर 338 अधिक 2 QS वर्ग. आता 410 हे 338 हे अधिक हे इकडे आल्यानंतर वजा होतील, बरोबर 2 QS वर्ग. आता 410 इथे रफ पानावर 410 मधून 338 वजा करा. हे रफ पान आहे, हे तुम्हाला परीक्षेमध्ये रफ पान घेऊन त्यावर करायचं आहे. शून्यातून 8 जात नाही, इथे हातचा घेतल्यानंतर इथे 10 झाले, इथे 0 झाला, इथे 3 झाले. ते 10तून 8 गेल्यानंतर इथे 10 होतील. 10तून 8 गेल्यानंतर 2, 10तून 3 गेल्यानंतर इथे 7 आणि इथे 0 म्हणजे 72 ही किंमत राहील. तर इथे 72 बरोबर 2 QS वर्ग. आता QS वर्गाची किंमत काढायची असेल तर इकडे 72 आहे, इथे 72 आहे, त्याला 2नी भागा. आता इथे 2नी भाग देऊ आपण. 2 1 2, 2 त्रिक 6, 1 उरला, 2 संग 12, म्हणजे इथे QS वर्ग बरोबर 36 ही किंमत आलेली. आपल्याला जर QS काढायचा असेल तर वर्गमूळ घ्यावं लागेल. तर 36 हा 6चा वर्ग आहे म्हणून इथे 6 त्याचं वर्गमूळ, तर इथे वर्गमूळ घेऊन QS बरोबर 6 ही किंमत आलेली आहे. पण आपल्याला QR काढायचे. इथे विधान क्रमांक 1 मध्ये QS बरोबर SR बरोबर 1/2 QR आहे, तर त्यामध्ये आपण QS बरोबर 1/2 QR हे घेऊ शकतो. तर इथे QS बरोबर 1/2 QR, इथे विधान 1 वरून. आता जर आपल्याकडे QS ची किंमत जर असेल तर ती इथे ठेवायला लागेल. तर 6 आणि इथे 1/2, 2 इथे छेदाला आहेत म्हणजे भागिले पक्षांतर झाल्यानंतर ते गुणिले होतील, इथे गुणिले 2 बरोबर QR. तर इथे QR ची किंमत आपली 6 दुनी 12 अशी येईल. प्रश्न दुसरा आहे. त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 10, AC बरोबर 7, BC बरोबर 9, तर बिंदू C मधून बाजू AB वर काढलेल्या मध्यगेची लांबी किती? आता इथे आकृती दिलेली नाही, पण जर आपण आकृती काढायची ठरवली तर इथे त्रिकोण ABC घेतला तर इथे AB या बाजूवर जर मध्यगा काढली, इथे C बिंदूतून जी मध्यगा आहे ती DC आहे, इथे D बिंदू घेतला, पण या मध्यगेची लांबी आपल्याला काढायची आहे, म्हणजेच रेख DC काढायची आहे. तर आता ह्या आकृतीचा उपयोग करून आपण DC कशी काढता येईल ती बघूया. तर इथे सुरुवातीला उत्तर त्रिकोण ABC मध्ये
रेख DC ही बाजू AB, या AB ची मध्यगा आहे. हे आपल्याला पक्ष म्हटलं तरी चालेल किंवा दिला आहे. आता ही मध्यगा जर असेल तर या ठिकाणी AB चे दोन भाग होतील. तर ते दोन भाग कोणते होतील? तर AD जेवढा आहे तेवढाच BD होईल आणि हे दोघंही AD जेवढा आहे तेवढाच BD होईल आणि हे दोघंही पूर्ण AB च्या अर्धे होतील म्हणजे 1/2 AB. तर इथे मध्यगा गुणधर्म आहे हा. तर इथे आपल्याला AB दिलेली आहे. तर AB ची किंमत इथे 10 दिलेली आहे. तर ह्या काढू शकतो आपण. तर AD बरोबर BD बरोबर 1/2. AB च्या जागेवर जर 10 किंमत ठेवली तर 2 2 5 10 म्हणजे AD आणि BD या दोघंही 5 येतील. याला विधान क्रमांक 1 म्हणू. आता ही जर मध्यगा असेल तर आपल्याला अपोलोनियस प्रमेय वापरता येईल. तर इथे म्हणूया अपोलोनियस प्रमेय सूत्र. तर अपोलोनियस प्रमेय सूत्र काय आहे? तर इथं AB वर D हा बिंदू आल्यामुळे याचे भाग दोन समान झालेले आहेत. आता पूर्ण राहिलेल्या कोणत्या बाजू आहेत? तर AC आणि BC. तर यांचा वर्ग करायचा. तर AC चा वर्ग अधिक BC चा वर्ग. हे दोन मध्यगा घ्या. इथे DC वर्ग अधिक 2 हे जे समान भाग आहेत त्यापैकी कोणताही एक भाग घ्या. तर इथे AD घेऊया आपण. तर इथे AD आणि DB, AD बरोबर BD बरोबर 5 आहे आपल्याकडे. त्यानंतर AC याची किंमत आपल्याला 7 दिलेली आहे. त्यानंतर BC याची किंमत 9 दिलेली आहे. तर आपल्याला AB वर काढलेल्या मध्यगेची लांबी काढायची म्हणजे DC काढायची. तर इथे DC आपल्याला काढायची आहे. तर इथे आपण AC च्या जागी 7 ही किंमत ठेवू शकतो अधिक BC च्या जागी 9 ही किंमत ठेवा. त्यानंतर 2 DC आपल्याला काढायचा आहे. DC वर्ग 2 AD आणि BD हे दोघेही 5 आहेत. तर इथे AD च्या जागी आपण 5 ही किंमत ठेवूया. आता 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81, 2 DC वर्ग. आता इथे एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. इथे वर्ग केल्यानंतर 2 ने गुणायचं आहे. बरेच जण इथे 2 ने गुणून वर्ग करतात. तसं करू नका. इथे पहिल्यांदा 2 तसेच ठेवा आणि इथे 5चा वर्ग 25 हा करा. आता इथे दोघांची बेरीज करूया. 9 आणि 1 10. त्यानंतर हातचा आला 1 8 आणि 4 12 आणि 13 130 होतील. बरोबर. इथे 2 DC वर्ग. आता इथे 25 ला 2 ने गुणल्यानंतर 50 ही किंमत मिळेल. आपल्याला 50 ह्या संख्येला पक्षांतर करायचं आहे. तर 130 कडे 50 पक्षांतर करा. इकडे 2 DC वर्ग. मग आता 2 DC वर्ग हा एकटाच आहे. 130 मधून 50 वजा केल्यानंतर शून्यातून 0 गेला 0. 13 तून 5 गेल्यानंतर 8. अशा 2 DC वर्ग बरोबर 80. आता आपल्याला DC वर्गाची जर किंमत हवी असेल तर 80 भागिले 2. बेक बे बे चौक 8 बे 0 0. तर DC वर्गाची किंमत आली 40. तर DC जर पाहिजे असेल तर वर्गमूळ घ्यावं लागेल. तर इथे DC बरोबर वर्गमुळामध्ये
40. आता 40चे जर तुम्ही अवयव पाडले तर इथं बेनी भाग जाईल, बे दुने 4, बे शून्य शून्य, दोन्ही बे एक बे, बे शून्य शून्य, परत दोन्ही आणि बे पंचे 10, 5 एके 5. हे याचे मूळ अवयव आहेत. आता यामध्ये ज्याला जोडी आहे त्यातला एक घ्यायचा आहे. तर या 2ला जोडी आहे तर 1 2 बाहेर येतील, या 2ला जोडी नाही आणि 5ला जोडी नाही तर हे तसेच राहतील. तर ह्याचं वर्गमूळ DC बरोबर 2 वर्गमुळामध्ये 10. हे 2 बाहेर येतील आणि 5 दुने 10 आतमध्ये राहतील. तर ह्या DCचं आपण वर्गमूळ, तर इथे DC बरोबर वर्गमुळात 40 आहे. तर इथे वर्गमूळ घेऊन आता ही जी DC आहे ती आपली मध्यगा आहे, म्हणून इथं आपल्याला शेवटी म्हणावं लागेल तर बिंदू C मधून बाजू AB वर काढलेल्या मध्यगेची लांबी, बिंदू C मधून बाजू AB वर काढलेल्या मध्यगेची लांबी DC बरोबर 2 वर्गमुळात 10. आता बाकीच्यांना एकक आलेलं नाही, याला सुद्धा आपण एकक द्यायचं नाही तर आहे. प्रश्न तिसरा आहे, आकृती 2.28 मध्ये रेख PS, ही जी PS आहे ही त्रिकोण PQR ची मध्यगा आहे आणि PT लंब आहे QR. तर सिद्ध करा. 1 PR वर्ग बरोबर PS वर्ग अधिक QR गुणिले ST अधिक कंसात QR छेद 2 कंसाचा वर्ग. दुसरी सिद्धता आहे PQ वर्ग बरोबर PS वर्ग वजा QR गुणिले ST अधिक QR छेद 2 कंसाचा वर्ग. आता ह्या ठिकाणी 2 सिद्धता आहेत. यामध्ये तुम्हाला पक्ष आणि साध्य जर वेगवेगळं दिलं नसेल तर तुम्हाला उत्तराची सुरुवात पहिल्यांदा पक्ष, तर तरच्या अगोदरचा जेवढा भाग आहे तो पक्षामध्ये घ्यायचा आहे आणि तर नंतरचा भाग साध्यामध्ये घेऊन तो लिहून काढायचा आहे आणि त्यानंतर रचना असेल तर रचना आणि नंतर सिद्धता. आता मी इथे तुम्हाला सिद्धता डायरेक्ट सोडून देणार आहे. आता ह्या सिद्धतेसाठी हे पॉईंट्स लक्षात ठेवावे लागतील. आता आपला हा मूळचा PQR हा जो त्रिकोण आहे त्यामध्ये S हा मध्यबिंदू आहे, त्यामुळे QS आणि SR ह्या सारख्या होतील आणि ह्या अर्ध्या होतील QRच्या. तर हा पहिला पॉईंट आहे. तर इथे हा पॉईंट पहिल्यांदा, त्यानंतर हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे आणि हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. तर त्यामध्ये आपल्याला PTS हा काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरस सूत्र वापरायचे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा पायथागोरस सूत्र वापरायचं आहे. आता एक गोष्ट यामध्ये लक्षात ठेवा की इथे PT जे आहे ती दोघांमध्ये आलेली आहे, म्हणजे इथं PTची किंमत तयार करून ती इथं आपण टाकू शकतो. तर सिद्धता, तर पहिल्यांदा आपण त्रिकोण हा PQR मध्ये रेख PS ही बाजू QR ची मध्यगा आहे. याला कारण पक्ष. ही जर PS ही जर मध्यगा असेल तर ह्याचे 2 भाग होतील. तर QS जेवढा आहे तेवढा SR होईल आणि तो हे दोघंही अर्धे होतील QRच्या. याला आपण विधान क्रमांक 1
हा मध्यग असल्यामुळे हा गुणधर्म याच्यामध्ये निर्माण होईल. आता आपल्याला काटकोन त्रिकोण म्हणा, त्रिकोण PTS मध्ये कोन PTS हा 90 अंशाचा आहे. हे पक्षात दिलेले तो लंब असल्यामुळे रेख PT QR ला लंब असल्यामुळे इथे 90 अंशाचा कोन आहे. आता PTS मध्ये आपण पायथागोरस सूत्र वापरूया. तर याच्यामध्ये कर्ण आहे PS, इथं PS चा वर्ग बरोबर TS चा वर्ग अधिक PT चा वर्ग. याला विधान क्रमांक 2 पायथागोरस सूत्र. आता हा जो दुसरा पॉइंट आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा. यामध्ये PTR हा त्रिकोण घेताना हा दरम्यानचा संबंध आहे तो पहिल्यांदा आपल्याला घ्यायचा आहे. इथे T-S-R, तर इथे TR बरोबर TS अधिक SR. तर यामध्ये याला विधान क्रमांक 3 म्हणूया. आता त्रिकोण PTR हा घ्यायचा आपल्याला. त्रिकोण PTR मध्ये कोन PTR बरोबर 90 अंश हे पक्षात दिलेले आहे. आता यामध्ये पायथागोरस सूत्रानुसार PR चा वर्ग बरोबर PT चा वर्ग अधिक TR चा वर्ग हे पायथागोरस सूत्र आहे. ते हा जो TR आहे तर इथं विधान क्रमांक 3 मध्ये या TR ची किंमत आपण तयार करून घेतली आहे, ती इथं टाकायची आहे. तर इथं PT चा वर्ग अधिक TR च्या जागी TS अधिक SR चा वर्ग. इथं विधान 3 वरून इथे कंसामध्ये TS अधिक SR चा वर्ग आहे. तर इथे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवा. A अधिक B कंसाचा वर्ग असेल तर A चा वर्ग अधिक दुप्पट दोघांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग हे सूत्र वापरायचं आहे. तर ह्या सूत्रानुसार इथे या बाजूला PR वर्ग तसाच राहील, PT वर्ग अधिक ST अधिक SR चा वर्ग करताना ह्या सूत्राचा वापर करा. तर इथे ST चा वर्ग अधिक दुप्पट TS गुणिले SR अधिक SR चा वर्ग. आता विधान क्रमांक 2 मध्ये हा TS अधिक PT चा वर्ग बरोबर PS वर्ग आहे. तर इथे TS आणि PT या दोघांच्या वर्गाबद्दल आपण विधान क्रमांक 2 मधून हे घेऊ शकतो. तर इथे PR चा वर्ग, तर ह्या PT अधिक TS च्या जागी या विधान क्रमांक 2 मधून PS आपण घेतला. PS चा वर्ग अधिक 2 TS गुणिले SR गुणिले SR चा वर्ग. इथे विधान 2 वरून, तर 2 मधून आपण हा बदल घेतला आहे. आता आपल्याला जर सिद्धता पूर्ण पहिली करायची असेल तर PR वर्ग बरोबर PS वर्ग आलेला आहे. बाकीच्या ठिकाणी इथे आपल्याला बदल करायचा आहे. तर तो बदल काय करायचा आहे, तर विधान 1 मध्ये आपल्याला QS बरोबर SR 1/2 QR आहे. तर SR बद्दल आपण 1/2 QR घेऊ शकतो. तर इथे PS वर्ग अधिक 2 TS गुणिले SR बदलायचा आहे, त्या जागी आपल्याला QR/2 आपण घेणार आहोत. तर इथे या SR च्या जागी QR/2 त्याचा वर्ग.
आता हे फक्त व्यवस्थित सोडवलं की आपली पहिली सिद्धता पूर्ण होईल. तर पी आर वर्ग बरोबर पी एस वर्ग, तर हा 2 आणि हा 2 जाईल. तर आपल्याला क्यू आर गुणिले टी एस म्हणजे एस टी अधिक इथे क्यू आर तसाच ठेवलेला होता छेद 2 कंसाचा वर्ग. तर हे पहिलं जे आहे ते सिद्ध होईल. दुसरी सिद्धता सिद्ध करण्यासाठी आपल्याला ह्या पॉईंटमध्ये यावं लागेल. तर इथे त्रिकोण पी टी क्यू यामध्ये हा दरम्यानचा संबंध आहे तो पहिल्यांदा आपण दाखवूया. तर इथे ह्या त्रिकोणाची क्यू टी ही बाजू आहे. तर ह्या क्यू टीची किंमत ह्या दरम्यानचा संबंधामधून तयार करून घ्यावं लागेल. तर इथं म्हणावं लागेल क्यू टी एस हा दरम्यान संबंध दिलेला आहे. तर क्यू एस बरोबर क्यू टी अधिक टी एस किंवा एस टी. आता आपल्याला ह्या त्रिकोणाची ही बाजू क्यू टी आहे. तर ही क्यू टीची किंमत तयार करून घ्या. तर क्यू एस वजा टी एस बरोबर क्यू टी, याला विधान क्रमांक 4 झालेला आहे. आता आपल्याला त्रिकोण पी टी क्यू, तर त्रिकोण पी टी क्यू मध्ये कोण पी टी क्यू बरोबर 90 अंश हे दिलेलं आहे, पक्ष म्हणूया आपण, किंवा हा काटकोन त्रिकोण आहे. तर यामध्ये पायथागोरस सूत्र वापरलं तर इथे पी क्यू वर्ग बरोबर क्यू टी वर्ग अधिक पी टी वर्ग, तर हे पायथागोरस सूत्र आहे. आता आपल्याला यामध्ये क्यू टी या जागी ही किंमत टाकायची आहे. त्यासाठी विधान क्रमांक 4 चा उपयोग करा. तर इथे पी क्यू वर्ग, या क्यू टीच्या जागी आपण क्यू एस वजा टी एस कंसाचा वर्ग अधिक पी टी कंस, तर हे विधान 4 वरून. आता मगाशी जसं आपण विस्तार केला होता तसं इथे विस्तार करा. इथे ए वजा बी चा वर्ग असेल तर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुप्पट दोघांचा गुणाकार दुसऱ्या पदाचा वर्ग, हे सूत्र आता इथे तुम्हाला वापरायचं आहे. इथे पी क्यू वर्ग बरोबर इथे कंसाचा वर्ग आहे, इथे पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे क्यू एस चा वर्ग वजा दुप्पट दोघांचा गुणाकार क्यू एस गुणिले टी एस, त्यानंतर अधिक टी एस चा वर्ग अधिक पी टी वर्ग शेवटचा जो होता. आता ह्यामध्ये आपण विधान क्रमांक 1 मध्ये ह्या पी एस आणायचा असेल तर तुम्हाला टी एस वर्ग आणि पी टी वर्ग, हा टी एस वर्ग आणि पी टी वर्ग या जागी आपल्याला पी एस वर्ग आणता येईल. तर इथं म्हणूया पी क्यू वर्ग, या टी एस वर्ग अधिक पी टी वर्ग जागी आपण पी एस वर्ग घेतला अधिक क्यू एस वर्ग वजा 2 क्यू एस गुणिले टी एस, हा बदल आपण विधान 2 वरून. आता आपल्याला विधान 1 मधून हा क्यू एस काढून त्या जागी 1/2 क्यू आर घ्यायचा आहे, त्याची किंमत. तर पी क्यू वर्ग बरोबर पी एस वर्ग, तर इथे क्यू एस आहे तिथे आपण 1/2 क्यू आर, आता इथे क्यू एस चा वर्ग आहे 1/2 क्यू आर चा वर्ग वजा 2, इथे क्यू एस आहे तिथे 1/2 क्यू आर आणि गुणिले टी एस गुणिले टी एस, तर हा 2 कट होईल. तर इथे पी क्यू वर्ग बरोबर पी एस वर्ग अधिक कंस तसा ठेवूया आपण 1/2 क्यू आर कंसाचा वर्ग वजा क्यू आर गुणिले
टी एस. साध्यामध्ये आपलं पी आर वर्ग बरोबर पी एस वर्ग अधिक क्यू आर गुणिले एस टी अधिक क्यू आर चे 2चा वर्ग आणि दुसरं आहे साध्य. तर हे दोन्ही साध्य आपण या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेले आहेत. दुसऱ्या साध्यानुसार आपण तसं लिहूया, पी क्यू वर्ग बरोबर पी एस वर्ग वजा क्यू आर गुणिले एस टी. तर हा क्यू आर गुणिले एस टी इथे घेऊया आपण, क्यू आर गुणिले एस टी म्हणजे टी एस, एस टी आणि शेवटी अधिक हा कंस शेवटी टाकूया 1/2 क्यू आर कंसाचा वर्ग आणि हे सिद्ध. प्रश्न 14 आहे, आकृती 2.29 मध्ये त्रिकोण ए बी सी च्या बाजू बी सी चा बिंदू एम हा मध्यबिंदू आहे. जर ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर 290 सेमी, ए एम बरोबर 8 सेमी, तर बी सी काढा. आता या ठिकाणी मध्यबिंदू दिलेला आहे म्हणजे आपोलनीस प्रमेय वापरायचं आहे. यामध्ये तुम्हाला आणखी सोपं करून दिलेलं आहे की इथे वर्गांची डायरेक्ट बेरीज दिलेली आहे. आता याचा वापर कसा करायचा तो बघूया. तर इथे जर आकृती आपण काढली तर या त्रिकोण ए बी सी मध्ये ए एम ही 8 आहे, 8 सेमी. तर आपण उत्तर म्हणूया, त्रिकोण ए बी सी मध्ये रेख ए एम ही बाजू बी सी ची मध्यगा आहे. हे पक्षामध्ये दिलेलं आहे म्हणजे प्रश्नामध्ये माहिती म्हणून पुरवलेली आहे. आता ए एम ही जर मध्यगा असेल म्हणजे एम हा मध्यबिंदू जर असेल तर ह्या ठिकाणी बी एम जेवढा आहे तेवढा सी एम होईल आणि तो 1/2 बी सीचा अर्धा होईल. आता बी सी काय आपल्याला दिली नाही, ती काढायची. त्याला विधान क्रमांक 1 म्हणूया. तर ह्या मध्यबिंदू किंवा मध्यगेचा गुणधर्म आहे. आता जर मध्यगा असेल तर आपण अपोलोनियस प्रमेय सूत्र वापरू शकतो. तर अपोलोनियस प्रमेय काय आहे, तर ह्या त्रिकोणामध्ये ज्या अखंड बाजू आहेत ए बी आणि ए सी यांचा वर्ग, तर इथे ए बी चा वर्ग अधिक ए सी चा वर्ग, त्यानंतर दुप्पट मध्यगेचा वर्ग ए एम चा वर्ग अधिक 2 आणि हे जे 2 समान भाग झालेले आहेत एम या मध्यबिंदूमुळे, तर यापैकी कोणताही एक भाग घ्या, तर बी एम वर्ग. आता यामध्ये आपल्याला काय काय किमती दिलेल्या आहेत, तर इथे ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग याची डायरेक्ट किंमत तुम्हाला 290 सेमी दिलेली आहे. त्यानंतर ए एम याची किंमत 8 आहे. तर बी सी काढायचं आहे त्याच्या अगोदर आपल्याला बी एम काढावं लागेल. तर इथे आपण याची डायरेक्ट किंमत जी दिलेली आहे 290 इथं ठेवूया, बरोबर 2 ए एमच्या जागेवर 8 चा वर्ग अधिक 2 बी एम वर्ग. आता इथे 290 तसेच ठेवूया. आता इथे 8चा वर्ग करून नंतर 2 ने गुणा, तर 2 कंसात 8चा वर्ग 64 अधिक 2 बी एम वर्ग. आता 2 नी 64 ला गुणूया, तर 2 गुणिले 4, 4 दुने 8 आणि 6 दुने 12 अधिक 2 बी एम वर्ग 290. आता 128 हे अधिक आहेत, पक्षांतर केल्यानंतर 290 वजा 128
बरोबर 2 BM वर्ग. आता 290 मधून 128 आपण वजा करूया. इथे रफ पान घ्या. इथे रफ पानावर 290 वजा 128 करा. आता 10तून 8 गेल्यानंतर इथे 2 उरतील. इथे हातचा घेतल्यामुळे इथे 8 झाले. 8 मधून 2 गेल्यानंतर 6, त्यानंतर 2 मधून 1 गेल्यानंतर 1, तर 162. तर 162 इथे शिल्लक उरलेले आहेत. बरोबर 2 BM वर्ग. आता आपल्याला BM इथे जर ठेवला BM वर्ग, तर 162 छेद हा 2 पक्षांतर केल्यानंतर इथे हा गुणिले आहे, इथं आल्यानंतर भागिले होईल. तर बेक बे, बेअट्टी 16, बेक बे म्हणजे BM वर्ग बरोबर 81 ही किंमत मिळाली. आता आपल्याला BM ची किंमत जर काढायची असेल तर इथे वर्गमूळ घ्यावं लागेल. तर 81 हा 9चा वर्ग आहे, म्हणजे इथे 9, तर इथे वर्गमूळ घेऊन आता आपल्याला BM काढायचा नाही, आपल्याला BC काढायचा आहे. मग जर BC काढायचा असेल तर आपल्याला विधान क्रमांक 1 मध्ये सांगितलेलं आहे की BM हा 1/2 BCच्या अर्धा आहे. इथे विधान 1 वरून. मग आता इथे BMच्या जागी आपण 9 ठेवले. हे 2 इथे छेदाला आहे, इथं गुणिले होतील BC, इथे BC 9 दुनी 18. तर अशा प्रकारे तुम्हाला BC ची किंमत 18 मिळेल. तर वरच्यांना एकक जे सेमी वापरलेले, इथं याला सुद्धा सेमी हे एकक वापर. तर BC बरोबर 18 सेमी. या ठिकाणी तुमचं उत्तर येईल. प्रश्न 5वा आहे, याला स्टार केलेला आहे म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे. आकृती 2.30 मध्ये दाखवल्यानुसार T हा बिंदू आयत PQRS च्या अंतर्भागात आहे. तर सिद्ध करा TS वर्ग अधिक TQ वर्ग बरोबर TP वर्ग अधिक TR वर्ग. आता इथे TT लक्षात ठेवा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे ATB असा रेख AB समांतर बाजू SR काढा. आता हे प्रश्नातच सांगितलेलं आहे, म्हणजे ही रचना दिलेली आहे. तर ह्या आकृतीमध्ये आपल्याला प्रश्नामध्ये रचना दिलेली आहे. तर हा ATB हे एका रेषेत आहे आणि हा AB जो आहे तो SR ला समांतर आपल्याला काढायचा आहे. ही रचना आहे. तर वरच्या प्रश्नामध्ये आपल्याला पक्ष साध्य हे दिलेलं नाही. तुम्हाला सुद्धा परीक्षेमध्ये पक्ष साध्य दिलं नसेल तर तुम्हाला पक्ष पहिल्यांदा लिहून नंतर साध्य, रचना असेल तर रचना. आता तरच्या अगोदरचा जेवढा भाग आहे तो पक्षामध्ये घेऊया. तर इथे तरच्या अगोदर जो भाग आहे तर इथं पक्ष म्हणूया आपण. आयत PQRS च्या अंतर्भागात बिंदू T आहे. त्यानंतर साध्य तुम्हाला जे दिलेलं आहे TS वर्ग अधिक TQ वर्ग बरोबर TP वर्ग अधिक TR वर्ग. रचना जी आपल्याला कंसात दिलेली प्रश्नामध्ये तीच रचना आहे. ATB असा रेख आहे की AB समांतर बाजू SR. आता ह्या सिद्धतेचे आपण पॉईंट्स समजून घेऊया. ही सिद्धता थोडीशी मोठी असली तरी ह्याचे पॉईंट जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला ही सिद्धता अतिशय सोपी वाटेल. आता ते पॉईंट्स काय आहेत, तर इथे रचनेमध्ये आपल्याला दिलेले आहे की AB ही SR ला समांतर आहे आणि हा PQRS हा आयत असल्यामुळे PQ आणि SR या सुद्धा समांतर आहेत. कारण आयताचा गुणधर्म आहे की समोरासमोरच्या बाजू ह्या एकरूप आणि समांतर असतात. आता ह्या ठिकाणी जर हा आयत असेल आणि ही समांतर असेल तर ह्या समांतर रेषेमुळे हा वरचा जो आहे 1 नंबरचा आयत आणि खालचा जो आहे 2 नंबरचा आयत तो इथं दाखवलेला आहे. इथे ABQP हा आयत क्रमांक 1 आणि ABRS हा आयत क्रमांक 2 या दोन्ही आयतांचा जर आपण वापर केला तर आपल्याला या ठिकाणी समोरासमोरच्या बाजू या एकरूप बी असतात आणि समांतर बी असतात.
तर आपण इथे एकरूप बाजू घेऊया. इथे ह्या आयताची AP आणि BQ या समोरासमोरच्या बाजू या एकरूप असणार आहे, म्हणजे समान मापाच्या असणार आहे. आता ह्यामध्ये जर इथे या आयतामध्ये जर इथे त्रिकोण ATP हा 1 नंबरचा त्रिकोण आणि TBQ हा 2 नंबरचा त्रिकोण इथे दाखवलेला आहे. तर ह्या दोन त्रिकोणांमध्ये जर आपण पायथागोरस सूत्र वापरलं आणि ह्या AP आणि BQ ह्या समोरासमोरच्या बाजू सारख्या आहेत, तर ह्यामध्ये जर समीकरणं बनवली तर याच्या एक बाजू सारख्या होतील, मग बाकीच्यावरून आपल्याला समीकरण मिळेल. त्याचप्रमाणे तीच स्टेप ह्या ठिकाणी दुसऱ्या आयतामध्ये वापरायचे. तर इथे खाली झालेला 3 नंबरचा आणि 4 नंबरचा हा ATS आणि TBR ह्या 3 नंबरचा आणि 4 नंबरचे जे काटकोन त्रिकोण आहे यामध्ये सुद्धा पायथागोरस सूत्र वापरायचं आहे. याच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असल्यामुळे इथे सुद्धा आपण समीकरण तयार करून ती एकत्र आणू शकतो. आता ह्या स्टेप आपल्याला सिद्धतेमध्ये कशा वापरायच्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. तर आपण सुरुवातीला इथे सिद्धता आता आपल्याला पहिल्यांदा जे पक्षामध्ये दिलेलं आहे चौकोन PQRS हा आयत आहे, हे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे. मग त्याची समोरासमोरची बाजू ही PQ आणि SR ही समांतर बी असणार आहे आणि एकरूप बी असणार आहे. आता आपल्याला समांतर रेषेची गरज आहे. तर इथे बाजू PQ समांतर बाजू SR, तर हा गुणधर्म आहे आयताचा गुणधर्म. तर आयताची समोरी बाजू समांतर. तर हा गुणधर्म वापरून समोरासमोरची बाजू घेतली आणि आपल्याला रचनेमध्ये बाजू AB ही समांतर दिलेली बाजू SR, याला विधान क्रमांक 2 म्हणूया, याला कारण देऊ रचना. आता जर PQ आणि SR ही समांतर असेल आणि AB आणि SR समांतर असेल, याचा अर्थ ह्या तिन्ही रेषा एकमेकींना समांतर आहे. म्हणून इथे बाजू PQ समांतर आहे बाजू AB, समांतर आहे बाजू SR. याला विधान क्रमांक 3, याला विधान 1 आणि 2 वरून. आता जर या तिन्ही रेषा एकमेकींना समांतर असेल तर या ठिकाणी इथे जे वरचा जो ABQP म्हणजे ABQP हा जो चौकोन तयार होईल तो सुद्धा आयत असेल आणि खालचा ABRS हा सुद्धा आयत असेल, तो आपल्याला लिहायचा आहे. इथे चौकोन ABQP आणि चौकोन ABRS हे दोन्ही आयत आहेत. ते हे कशावरून,
तर ह्या सगळ्या रेषा समांतर आहेत म्हणून इथे विधान 3 वरून. आयत जर असतील हे दोघेही तर त्याच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असणार आहे, म्हणजे AP इथे AP जेवढी असेल तेवढीच BQ आहे आणि AS जेवढी आहे तेवढी BR आहे. याला विधान क्रमांक 4 म्हणूया. तर इथे आयताच्या समोरील बाजू एकरूप. आता ह्याच गुणधर्माचा आपल्याला वापर करून या काटकोन त्रिकोणांमध्ये आपल्याला पायथागोरस सूत्र वापरायचे आहेत. पहिला काटकोन त्रिकोण वापरूया PAT. इथे म्हणूया काटकोन त्रिकोण TAP मध्ये हा 90 अंशाचा कोन आहे. त्या समोरची बाजू इथे घेताना T हे अक्षर सुरुवातीला घ्या, कारण साध्यामध्ये T हे सुरुवातीला वापरलेलं आहे. इथे TP वर्ग बरोबर AT वर्ग अधिक AP वर्ग. त्याला आपण पायथागोरस सूत्र. आता विधान 4 मध्ये आपण इथे AP जेवढी आहे तेवढी BQ आहे, तर ह्याच्यामध्ये AP आलेली आहे. तर आपल्याला AP मध्ये समीकरण बनवायचं आहे. इथे AP ही उजव्या बाजूला आहे तशीच ठेवूया आणि AT पक्षांतर करूया, म्हणजे TP वर्ग वजा AT वर्ग. तर हे आपलं समीकरण क्रमांक 5 तयार होईल. आणि याच्या जोडीचा जो काटकोन त्रिकोण आहे, त्रिकोण TBQ मध्ये कोणता कोण 90 अंशाचा आहे? TBQ हा 90 अंशाचा आहे, म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. इथं डायरेक्ट काटकोन त्रिकोण म्हणलं तरी चालेल. आता जर हा काटकोन त्रिकोण असेल तर इथे पायथागोरस सूत्रानुसार त्याचा कर्णाचा वर्ग म्हणजे TQ वर्ग, इथे TQ वर्ग, राहिलेली ज्या बाजू आहे TB वर्ग अधिक BQ वर्ग, हे आपण पायथागोरस सूत्र वापरलेलं आहे. याच्यामध्ये BQ जो आहे तो AP इतका आहे, म्हणून इथे सुद्धा BQ एका बाजूला ठेवायचा आहे. जसं आपण इथे AP मध्ये समीकरण बनवलं तसं इथे BQ मध्ये समीकरण. तर ह्या उजव्या बाजूचा BQ वर्ग तसाच ठेवला आणि TQ वर्ग वजा TB वर्ग, याला समीकरण क्रमांक 6 म्हणूया. आता समीकरण क्रमांक 5 आणि 6 याचा जर विचार केला तर AP वर्ग उजव्या बाजूला आहे आणि 6च्या उजव्या बाजूला BQ वर्ग आहे. आणि समीकरण 4 मध्ये AP जेवढा आहे तेवढा BQ आहे, म्हणजे ही उजवी बाजू सारखी आहे तर डावी बाजू सारखी होईल. तर आपल्याला विधान क्रमांक 4, 5 आणि 6 वरून आपल्याला याच्या उजव्या बाजू सारख्या आहेत म्हणून डाव्या बाजू सारख्या घेता येईल. तर इथे समीकरण 5 ची डावी बाजू TP वर्ग वजा TP वर्ग वजा AT वर्ग आणि समीकरण 6 ची डावी बाजू TQ वर्ग वजा TB वर्ग. याला विधान 4, 5 आणि 6 वरून म्हणता येईल.
आता आपलं जर साध्य पाहिलं तर त्याच्यामध्ये कोणत्या ह्याच्यामधले बाजू आलेले आहेत त्या बघा. तर इथे याच्यामध्ये टी क्यू ही एक आलेली आहे साध्यामध्ये, हे साध्य आहे आपलं. आणि याच्यामध्ये टी पी ही एक आहे. तर साध्यामध्ये टी क्यू आणि टी पी ह्या दोन बाजू आहेत. तर आपल्याला ह्या दोन बाजू एका बाजूला घेऊन बाकीच्या दुसऱ्या बाजूला न्यायच्या आहेत आणि मग याला विधान क्रमांक द्यायचा आहे. म्हणून इथे टी पी वर्ग हा अधिक आहे, इकडे आल्यानंतर वजा होईल टी क्यू वर्ग, आणि या बाजूला हा वजा आहे तो पक्षांतर केल्यानंतर अधिक होईल ए टी वर्ग वजा टी बी वर्ग. आता हे विधान क्रमांक आपलं 7 झालं. आता ह्या ज्या विधान क्रमांक 7 बनवण्यासाठी ज्या आपण स्टेप वापरलेल्या आहेत त्याच आता आपल्याला या दुसऱ्या भागात वापरायच्या आहेत. तर काटकोन त्रिकोण इथे तिसरा आणि चौथा. तर ह्या दोघांमध्ये इथे जर आयत घेतला आपण ए बी आर एस, तर ह्याच्या ह्या समोरच्या बाजू सारख्या आहेत. तर इथे ए एस आणि बी आर यामध्ये आपल्याला समीकरण तयार करून असंच विधान आपल्याला बनवायचं आहे. तर आपण बनवूया. काटकोन त्रिकोण टी ए एस मध्ये, आता याच्यामध्ये पायथागोरस सूत्र वापरूया. तर याचा कर्ण आहे टी एस वर्ग बरोबर ए एस वर्ग अधिक टी ए वर्ग, हे पायथागोरस सूत्र आहे. तर पायथागोरस सूत्रानुसार हे आपण विधान मांडलेले आहे. आता ह्याच्यामध्ये ए एस ही बी आरच्या समोरची म्हणजे आयताच्या समोरच्या बाजू आहेत. आपल्याला ए एसमध्ये समीकरण तयार करावं लागेल. तर इथे ए एस एका बाजूला ठेवा आणि हे एका बाजूला आणा. म्हणजे इथे टी एस वर्ग वजा टी ए वर्ग बरोबर ए एस वर्ग, हे समीकरण क्रमांक 8 झालेलं आहे. असं सेम आता चौथ्या काटकोन त्रिकोणात तयार करूया. काटकोन त्रिकोण टी बी आर मध्ये, तर पायथागोरस सूत्रानुसार कर्ण टी आर चा वर्ग आणि राहिलेला टी बी वर्ग अधिक बी आर वर्ग, हे पायथागोरस सूत्र आहे. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बी आर एका बाजूला ठेवायला लागेल. तर बी आर एका बाजूला ठेवूया आणि ही टी बी पक्षांतर करूया. तर इथे टी आर वर्ग वजा टी बी वर्ग, इकडे राहिला बी आर वर्ग, याला विधान क्रमांक 9. आता विधान क्रमांक 8 आणि विधान क्रमांक 9 याच्यामध्ये ए एस वर्ग आणि बी आर वर्ग ही बाजू सारखी आहे, कारण विधान क्रमांक 4 मध्ये आपण ए एस आणि बी आर ह्या सारख्या दाखवल्या होत्या. मग इथे विधान क्रमांक 4 वरून आपल्याला ह्या दोघांच्या या डाव्या बाजू सारख्या करून घेता येईल. मग इथे टी एस वर्ग वजा टी ए वर्ग बरोबर, आणि विधान 9ची डावी बाजू, तर इथे टी आर वर्ग वजा टी बी वर्ग. तर हे आपण विधान 4, 8 आणि 9 वरून इथे घेतलेलं आहे. तर विधान 4, 8 आणि 9 वरून जे विधान तयार केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला साध्यामध्ये कोणत्या बाजू आलेल्या आहेत त्या बघायच्या आहेत. तर इथे टी एस आलेला आहे, त्या साध्यामधली इथे टी आर आलेली आहे. साध्यामधली टी एसचा वर्ग आणि टी आरचा वर्ग ह्या दोन बाजू आलेल्या आहेत. तर आपल्याला ह्या एका बाजूला घ्यायच्या आहेत आणि बाकीच्या पक्षांतर करून टाकायच्या आहेत. तर इथे आपण म्हणूया टी एस वर्ग, आणि हा टी आर जो आहे तो अधिक आहे, इकडे आल्यानंतर वजा होईल टी आर वर्ग, आणि बाकीचे आपल्याला पक्षांतर करायचे. तर हा वजा आहे, इकडे आल्यानंतर अधिक होईल, आणि हा वजा टी बी वर्ग, याला विधान क्रमांक 10 म्हणूया. आता आपण विधान क्रमांक 7 आणि विधान क्रमांक 10 यांचा जर विचार केला तर त्याच्या
आपल्याला कोणत्या बाजू सारख्या आहेत त्या बघा. तर इथे AT वर्ग वजा TB वर्ग, हा TA वर्ग म्हणजे AT वर्ग आहे आणि TB वर्ग. तर ह्याची 7 विधान क्रमांक 7ची उजवी बाजू आणि विधान क्रमांक 10ची उजवी बाजू ही सारखी आहे. तर आपण या विधान 7 आणि 10 वरून जर यांच्या उजव्या बाजू सारख्या असतील तर डाव्या बाजू सुद्धा सारख्या असणार आहे. इथे TP वर्ग वजा TQ वर्ग आणि याची डावी बाजू आहे TS वर्ग वजा TR वर्ग. साध्यामध्ये सर्व ठिकाणी धनचिन्ह आलेले आहेत, म्हणून इथे TP वर्ग जो आहे त्याच्याकडे आपण हा TR जो आहे तो वजा आहे, तो पक्षांतर करूया, तो अधिक होईल. तर इथे TR वर्ग आणि TS वर्ग हा वजा आहे, इकडे पक्षांतर झाल्यानंतर हा वजा आहे, इकडे आल्यानंतर अधिक TQ वर्ग. आणि अशा प्रकारे हे सिद्ध. झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.